नमस्कार, राम राम. मी फिट भाऊ चेतन सावंत. आजपासून मी तुमच्यासाठी काही फिटनेस आणि ॲडव्हेंचर चॅलेंजेसचे मिनी ब्लॉग्स घेऊन येणार आहे. तो सुरू करूया. तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के। आजचा दिवस आहे आमच्या डेव्हिल सर्किट या ॲडव्हेंचर रेसच्या बीप कलेक्शनचा. डेव्हिल सर्किट म्हणजे काय, तर ऑलमोस्ट 5 किलोमीटर रन आणि वाटेत 15 ऑब्स्टिकल पार करायचे. तर आम्ही सकाळी सकाळी सगळे क्रॉसफिट अड्डामध्ये जमलो. आम्ही नुसत्या गप्पांचा फड नाही जमवला, तर थोडं गंभीर डिस्कशन आणि प्रॅक्टिस करायचं ठरवलं होतं. आता खरी मजा ही की आम्ही 2.5 महिन्यापूर्वी नाव नोंदवलंय, पण प्रॅक्टिसच्या नावावर 0. मग काय, नुकताच जिम मध्ये लावलेला टीव्ही वापरून जुने डेव्हिल सर्किटचे व्हिडिओ बघितले. मग मी सगळ्यांना एक मोटिवेशनल भाषण दिलं. ये 70 मिनिट है तुम्हारे पास, असं काहीतरी. 70 मिनट है तुम्हारे पास, शायद तुम्हारी जिंदगी के सबसे खास 70 मिनट. पण माझ्या भाषणापेक्षा आपली चांगली प्रॅक्टिस झाली पाहिजे हा विचार करून लोकांनी लगेच प्रॅक्टिस सुरू केली. प्रॅक्टिसमध्ये रोहित सरांनी मंकी क्लाइम्बिंग मध्ये जे काही करून दाखवलं ना, त्यावरून हे 100% सिद्ध होतं की आपले पूर्वज माकडच होते. काय बोलताय? क्या कुछ भी क्या बोल रहा है और तू ज्यादा फ्री मत हो, समझा ना. असो, थोडं जम्प, क्लाइम्बिंग आणि प्रॅक्टिस करून आम्ही निघालो बीप कलेक्शनसाठी. पण त्याआधी पोटपूजा. मग काय, थेट बाबा मिसळ गाठली. अहो, जर ठाण्यातली बेस्ट मिसळ खायची आहे तर इथेच यायचं. बघा यांना, उद्या इतका मोठा फिटनेस इव्हेंट आहे आणि हे मिसळ पाव खातात. मी मात्र स्वतःला सावरलं, पोहे खाल्लं. पेटपूजा झाल्यावर थेट आम्ही पाम बीच रोडला बीप कलेक्शनसाठी निघालो. इव्हेंटच्या जागी पोचलो तर मस्त अरेंजमेंट आणि एकदम भारी वाईब होती. आमचं बीप घेतलं, ज्यात बॅग, टी शर्ट, बंडाना आणि हँड स्लीव्ज होतं. आणि आमचा एक नंबर. आणि सर्वात महत्त्वाचं काय माहितीये, तो वॉलिनी. टेन्शन नाही, लावायचं आणि पुढे चालायचं. मग मस्त टी शर्ट घालून ग्रुप फोटो काढले. आता उद्याच्या इव्हेंटमध्ये सब एक दुसरे के भरोसे आणि देवाचा आशीर्वाद. अभी मजा आएगा ना भिड़ो. उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो काय काय झालं, कसं सगळं पार पडलं. तो उद्या तोपर्यंत राम राम.